आज घरातील 9 पर्यंत सगळी कामे आवरून आम्ही बाहेर पडलो होतो. रविवार असल्या कारणामुळे फाट्यावरची सर्व दुकाने बंद दिसत होती. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मोठी मोठी मशीन रस्ता तयार करताना आम्हाला पाहायला मिळाली. आम्ही दासखेडला चाललो होतो. गावात गेल्याच्या नंतर तिथलं प्रसिद्ध मंदिर बाजीबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. लोक म्हणतात ज्यांना भूत बाधा वगैरे असते त्यांना इथे आणतात. आम्हाला तसं काही नव्हतं, पण तरीही त्या ठिकाणची शांतता आणि प्रसन्न वातावरण मनाला खूप आवडलं. मोठ्या औदुंबराच्या झाडाखाली सुंदर मूर्ती आणि चारही बाजूंनी बांधलेल्या भिंतीमुळे त्या जागेला एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. बाजारात महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहायला मिळाला. या बाजारात छोट्या छोट्या घरगुती लागणाऱ्या वस्तूंचे दुकाने सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. या बाजारात बहुतेक शेतकरी आणि गरीब कष्टकरी लोक स्वतःच्या शेतातील ताजा भाजीपाला विकायला आणतात. त्यामुळे सगळीकडे एकदम ताजेपणा जाणवत होता. सुरुवातीला ताजी पालकाची भाजी घेतली, टोमॅटो घेतली. खूप दिवसांनी कारलं खायची इच्छा झाल्याच्या नंतर आम्ही कारलेही घेतले. बाजारामध्ये भाजीपाला नव्हता तर नाती विकत होती. प्रत्येकजण प्रेमाने आपुलकीने विचारपूस करीत होता. गावाकडचा बाजार म्हणजे नुसता बाजार नसून आठवणींची शाळाच होती. नंतर घरी खूप सारे लहान मुले असल्यामुळे आम्ही त्यांना खाण्यासाठी आणायला गेलो. खारी, कपकेक, ब्रेड असं मुलांना जे आवडतं ते आम्ही त्यांना तिथून घेतले. व नंतर भूमीला मिठाची शेव खूप आवडते, त्याच्यामुळे आम्ही त्या खाऊच्या दुकानामध्ये मिठाची शेव आणण्यासाठी गेलो होतो. व लगेच जिलेबी दिसल्या कारणाने आम्ही थोडी जिलेबीही घेतली. घरी आल्याच्या नंतर खूप वेळाने भूमीने मला बघितली. त्याच्यानंतर ती धावत पळत माझ्याकडे आली व म्हणू लागली, आई तू कुठे गेली होती? नंतर मी तिला उचलून घेतलं व तिचा एक गोड असा पापा घेतला. राहिलेली कामं म्हटलं चला आता तर आपल्यालाच करावं लागतील. खूप ऊन पडलं होतं म्हणून नारळाच्या झाडाखाली बसून मस्त असे कपडे धुत होते. माझे कपडे होते तोपर्यंतच आमच्या नणंदबाई सगळेजण गावाला चालले होते. त्याच्यामुळे सगळ्यांनी मला बाय बाय वगैरे केला व ते गेले. असा दिवसाचा छान शेवट झाला.